प्रेमळ प्रभूच्या नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. नीतिसूत्रे याचा 20वा अध्याय आणि 7वं वचन आपण ऐकूयात. जो नीतिमान मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. तसेच स्तोत्रसंहिता 103 आणि 13वे वचन आपण ऐकूयात. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. प्रभूमधील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर देवाच्या वचनातून विचार करणार आहोत. हा दिवस बायबलने ठरवलेला नाही अथवा पवित्र शास्त्रामध्ये या दिवसाचा कुठेही उल्लेख नाही. तरी देखील पवित्र शास्त्र आम्हाला आपल्या आईवडिलांचा मान राख या आज्ञेची आठवण करून देणारा हा पितृदिन आहे. जर आपण इसवी सन 1910 मध्ये अमेरिकेतील सोनोरा स्मार्ट डॉड या महिलेने आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी हा दिवस सुरू केला. सोनोरा हिच्या आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी 6 मुलांचे संगोपन केले आणि त्या 6 लेकरांना त्यांनी एकट्याने आईचे आणि वडिलांचे प्रेम दिले आणि त्यांनी केलेला हा त्याग म्हणून तिने वडिलांसाठी हा खास दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली. आज अनेक देशामध्ये जून महिन्याचा 3रा रविवार फादर्स डे किंवा पितृदिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ वडिलांचा सन्मान करण्याचा नसून देवाने दिलेली जबाबदारीची आठवण करून देणारा हा दिवस आहे. एक चांगला बाप आपल्या मुलांना केवळ अन्न वस्त्र देत नाही, तर देवावरचा विश्वास, प्रेम, शिस्त, चांगली मूल्य देतो. प्रत्येक वडील हा कुटुंबाचा एक आध्यात्मिक नेता असतो आणि जो पिता देवाच्या विश्वासामध्ये चालतो तो आपल्या कुटुंबाला प्रार्थना, वचन आणि देवाच्या विश्वासात चालवतो. पिता म्हटलं तर मुलांवर तो प्रेम करतो आणि प्रेमातूनच तो मुलांना शिस्त लावतो, योग्य मार्गदर्शन करतो. जो पिता मुलांना शिस्त लावतो तो पिता मुलांचे भविष्य उज्ज्वल करतो. वडिलांचं जीवन हे मुलांसाठी एक उदाहरण असतं आणि एक आदर्श असतो. मुलं आपल्या वडिलांकडे पाहूनच त्यांचं अनुकरण करतात आणि त्यांच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा, नम्रता, देवाचे भय इत्यादी गोष्टी शिकत असतात. स्वर्गीय पिता जसा आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो, क्षमा करतो, तसंच जगिक पिता देखील आपल्या लेकरांवर निस्वार्थ प्रेम करतो आणि त्यांना क्षमा देखील करतो. आजच्या या फादर्स डेच्या दिवशी प्रत्येक वडिलांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा. मी माझ्या कुटुंबाला परमेश्वराजवळ नेत आहे का? मी माझ्या मुलांसाठी एक आदर्श आहे का? माझ्या जीवनामुळे माझी मुले योग्य मार्गाने जात आहेत का? प्रत्येक वडिलांनी अशा प्रकारे आत्मपरीक्षण करावं. प्रियांनो, पवित्र शास्त्रानुसार पित्याची भूमिका आणि मुलाची जबाबदारी कशी असावी हे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. पित्याने आपली जबाबदारी कशी पार पाडावी, तर पित्याने आपल्या कुटुंबाला प्रार्थनेमध्ये वाढवलं पाहिजे. घराचा आध्यात्मिक पाया मजबूत करणे ही जबाबदारी दुसरी कोणाची नसून ही वडिलांची आहे, त्या प्रमुख अशा पित्याची आहे. आणि म्हणून आपला कुटुंबाचा आध्यात्मिक पाया येशूरूपी खडकावर हा पित्याने बांधला पाहिजे. प्रियांनो, अनुवाद याचा 6वा अध्याय आणि 6 आणि 7 वचनामध्ये लिहिलेला आहे. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव.
देवाचं वचन, त्याच्या आज्ञा वडिलांनी मुलांना शिकवलं पाहिजे. परमेश्वराचं भय, प्रामाणिकपणा मुलांमध्ये वडिलांनी बिंबवला पाहिजे. प्रियांनो, इफिसियाचा 6वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. पिता हा अतिशय प्रेमळ किंवा अतिशय कठोर असा नसा. त्याने प्रेम आणि शिस्त या दोघांचा समन्वय साधलेला पाहिजे. मुलांकडे दुर्लक्ष पिता जर असेल, नेहमी आपल्या मुलांकडे दुर्लक्षच करत आहे असा जर पिता असेल, तर ते मुलांच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असते. म्हणून पिता हा अतिशय कठोर देखील नसावा आणि मुलांकडे दुर्लक्ष करणारा नसावा. पित्याचं जीवन हे आदर्श पाहिजे. नीतिसूत्र याचा 20वा अध्याय आणि 7व्या वचनात लिहिलेलं आहे, मुलांना वडील ज्या चांगल्या गोष्टी सांगतात, उपदेश करतात, आजकाल मुलांना हे आवडत नाही. आपण सुरुवातीलाच नीतिसूत्र याचा 20वा अध्याय आणि 7वं वचन वाचलेलं आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे की जो नीतिमान मनुष्य सात्विकपणे चालतो, त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. जो नीतिमान मनुष्य आहे, जो सात्विकपणे देवाच्या समोर चालतो. आणि मग आजकालच्या मुलांना जर वडिलांनी चांगल्या गोष्टी शिकवल्या, उपदेश केला, तर हे आवडत नाही प्रियांनो. परंतु पित्याचं जीवन पाहूनच, यातूनच मुलं आदर्श घेतात आणि शिकतात. आपले वडील कसे वागतात, कसे बोलतात, त्यांनाच एक आदर्श म्हणून मुलं ठेवत असतात आणि मुलं हे पित्याचाच आदर्श घेतात. पित्याने आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करणे खूप गरजेचं आहे. आपण पाहतो की इयोब हा आपल्या मुलांसाठी नियमित प्रार्थना करायचा. आणि म्हणून आजच्या पित्यांनी देखील प्रत्येक मुलासाठी प्रार्थना केली पाहिजे. ज्या वेळेस पिता प्रार्थना करतो, त्यावेळेस त्या मुलासाठी एक आध्यात्मिक संरक्षणाची भिंत त्या ठिकाणी उभी होते आणि त्या पित्याच्या प्रार्थना त्या मुलासाठी एक संरक्षक कवच बनतात. प्रियांनो, आता आपण पित्याचं पाहिलं, आता मुलाची जबाबदारी पाहूयात. जर निर्गम याचा 20वा अध्याय आणि 12वं वचन आपण वाचलं, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. ही 10 आज्ञांपैकी एक आज्ञा आहे की आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान राख. मुलांनी आपल्या आईचा आणि वडिलांचा मान राखला पाहिजे. त्यांना उद्धटसारखं बोलणं, त्यांना उलट बोलणं हे मुलांनी टाळलं पाहिजे. आणि देवाने दिलेली आज्ञा आहे म्हणून वडिलांचा मान राखला पाहिजे आणि त्याबरोबर आईचा देखील मान राखला पाहिजे. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 1ल्या वचनात लिहिलेलं आहे, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आज्ञाधारकपणा जो आहे हा देवाला आवडतो. आज्ञाधारकता ही देवाला प्रिय आहे आणि म्हणून मुलांनी नेहमी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. जे आईवडील सांगतात ते मुलांनी ऐकलं पाहिजे. आणि म्हणून वचनसुद्धा आम्हाला शिकवत आहे की मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे, कारण हेच योग्य आहे. आई जर सांगत असेल नको जाऊ, वडील सांगत असतील की नको असं करू, तर मुलांनी हे ऐकलंच पाहिजे. ही मुलांची एक जबाबदारी आहे. आता मुलांसाठी वडील आणि आई दोघे जणही त्याग करतात, अनेक वेळा त्याग करतात. आणि या त्यागाची जाणीव लेकरांनी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आईवडिलांचे आभार मानणे ही मुलांची एक जबाबदारी आहे आणि ते एक कर्तव्य आहे. कारण अनेक वेळा लेकरं पाहतात आपले आई, आपले वडील आपल्यासाठी नेहमी त्याग करत असतात. आणि खरोखर या गोष्टीसाठी मुलांनी वडिलांशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. त्यांचा त्याग जाणून त्यांनी आपल्यासाठी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याची जाणीव होऊन
आभार मानणे हे खूप गरजेचं आहे. आज खरोखर हा आभार मानण्याचाच एक दिवस आहे प्रियांनो, की आपले वडील आपल्यासाठी जे काही करतात, आपल्यावर प्रीती करतात, आपल्याला शिस्त लावतात, आपल्यासाठी प्रार्थना करतात, आपल्या सर्व भौतिक सुखसुविधा पूर्ण करतात आणि कधीकधी स्वतःच्या गरजा ते मागं ठेवतात, पण लेकरांच्या गरजा त्या पूर्ण करत असतात. आणि म्हणून आजचा दिवस आहे वडिलांचे आभार मानण्याचा. वृद्धापकाळामध्ये सुद्धा मुलांनी आईवडिलांची सेवा केली पाहिजे. ज्यावेळेस आईवडील वृद्ध होतात, वृद्ध झालेल्या आईवडिलांची मुलांनी काळजी घेतलीच पाहिजे आणि हे देवाच्या दृष्टीने एक चांगले कार्य आहे. जेव्हा वृद्ध झालेले आईवडील घरात असतात, अशा वेळेस त्यांना दवाखान्यात नेणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्या संगती बोलणं, कारण त्यावेळेस त्यांना एकटेपणा जाणवत असतो. आणि म्हणून अशा वृद्ध झालेल्या आईवडिलांसोबत चांगलं वागून त्यांची काळजी घेऊन त्या ठिकाणी देवाच्या दृष्टीने हे कार्य आम्ही केलं पाहिजे, मुलांनी केलं पाहिजे. आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता आणि वधस्तंभावर असताना देखील त्याची आई मरिया हिची जबाबदारी येशू ख्रिस्ताने त्याच्या आवडत्या शिष्य योहान याच्यावर सोपवलेली आहे. आणि येशू म्हणत आहे की बाई, पहा हा तुझा पुत्र आणि पहा ही तुझी आई. त्याने आपल्या आईची जगिक काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून आम्हाला सुद्धा प्रत्येक लेकराची जबाबदारी आहे की आई वडिलांची वृद्धापकाळात सेवा केलीच पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी. जर मुलगा शहाणा निघाला तर कोणताही पिता हा आनंदीच होतो, सुखीच होतो. पण जर मुलगा मूर्ख निघाला तर आई मात्र दुःखी होते. आमच्या मुलाचं वर्तन कसं आहे, त्या मुलाच्या वर्तनामुळे, आचरणामुळे आम्ही तो मुलगा मूर्ख आहे का शहाणा आहे हे ठरवत असतो. आणि म्हणून मुलांची ही जबाबदारी आहे की आम्ही चांगलं वर्तन केलं पाहिजे. आमचं आचरण हे समाजामध्ये इतरांच्या दृष्टीस चांगलं पाहिजे. आमचं आचरण हे वाईट नसावं. आणि ज्या वेळेस मुलांचं जर आचरण चांगलं असेल, त्यांचं वर्तन चांगलं असेल, तर संपूर्ण कुटुंबाचा सन्मान होतो. आणि मग म्हटलं जातं, हो, हे कुटुंब आहे ना, हे खूप आदर्श कुटुंब आहे. कारण त्या कुटुंबाच्या समोर आदर्श असतो तो पिता. त्या पित्याचा आदर्श तिथे असतो आणि म्हणून त्या कुटुंबाचा त्या ठिकाणी सन्मान वाढतो. म्हणून आज वडिलांसाठी एक आवाहन आहे की आपल्या मुलांसाठी फक्त प्रॉपर्टी, संपत्ती साठवू नका, फक्त उच्च शिक्षण देऊ नका, तर त्याच्यासोबत एक उत्तम चारित्र्य मुलांना द्या. प्रिय वडिलांनो, तुम्ही तुमच्या लेकरांना आज उत्तम चारित्र्य द्या आणि परमेश्वराच्या विश्वासाचा वारसा त्यांना द्या. परमेश्वराच्या भयात त्यांना चालवा. परमेश्वराचं भय त्यांच्या ठाई राहू द्यात. आणि म्हणून आज वडिलांसाठी मी एक मोठं आवाहन करत आहे की मुलांना तुम्ही एक उत्तम चारित्र्य द्या. मुलांवर चांगले संस्कार करा, चांगलं वळण मुलांना लावा, जेणेकरून कोणी पण बाहेरचे जेव्हा समाज पाहिल तेव्हा तुमचा आदर्श ते घेतील. आणि मुलांसाठी मी एक आव्हान असं करत आहे की त्यांनी आपल्या आईवडिलांचा आदर करा. त्यांना उलट बोलू नका, आपल्या आईवडिलांचा अपमान करू नका लेकरांनो. तर आईवडिलांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा आणि देवाच्या आज्ञेचं पालन करा. कारण देवाची आज्ञाच आहे आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान राखा. आज प्रत्येक लेकराला मी आवाहन करत आहे की त्यांनी आपल्या वडिलांचा मान राखला पाहिजे आणि आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे. ज्या वेळेस प्रियांनो हे कुटुंब जेव्हा परमेश्वरामध्ये मजबूत होईल,
परमेश्वरामध्ये मजबूत कुटुंबाची सुरुवात जी आहे ही देवभक्त पित्यापासून होते आणि आज्ञाधारक मुलापासून होते. तेव्हाच आम्ही म्हणू शकतो की हे कुटुंब परमेश्वरामध्ये ठाम उभे आहे, हे मजबूत आहे. कोणताही वारा आला, कोणतंही वादळ आलं तरी हे कुटुंब स्थिर असं उभं राहणार आहे. कारण त्या कुटुंबामध्ये देवाचा भक्त हा पिता आहे आणि आज्ञाधारक मुलगा त्या कुटुंबात आहे. तेव्हाच ते कुटुंब स्थिर असं राहतं आणि ते कुटुंब न ढळणारं असं असतं प्रियांनो. आता आपण पवित्र शास्त्रामधील काही आदर्श पिता आणि त्यांचं जीवन थोडक्यात पाहूयात. आपण पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक पित्यांचा उल्लेख केलेला आहे. आपण फक्त काही थोडक्याच पित्यांचा उल्लेख पाहणार आहोत. तर काही पित्यांनी विश्वास, आज्ञाधारकपणा, प्रेम इत्यादी उदाहरणं आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि आजही त्यांच्या जीवनातून आजच्या वडिलांना अनेक मौल्यवान धडे त्यातून मिळत आहेत. सर्वात प्रथम आपण पाहूयात अब्राहम. अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हटलेलं आहे. परमेश्वराने त्याला अनेक राष्ट्रांचा पिता होण्याचे वचन दिलं आणि अब्राहमाला कितीतरी वर्षानंतर स्वतःचा पुत्र इसहाक परमेश्वराने दिला होता. जेव्हा सारा वयातीत झालेली होती आणि अब्राहम हा वृद्ध झालेला होता तरी देखील परमेश्वराने त्याला पुत्र दिला आणि त्या पुत्राचं बलिदान करण्याची आज्ञा परमेश्वराने अब्राहमाला केलेली आहे. आणि स्वतःचा पुत्र इसहाक त्याचं बलिदान करण्याची त्याने तयारी दाखवली आणि देवावरचा विश्वास या अब्राहमाने पूर्ण केलेला आहे. जो पिता देवावर विश्वास ठेवतो तो आपल्या कुटुंबाला आशीर्वादाचा मार्ग दाखवतो. म्हणून आज प्रत्येक पित्याने देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि म्हणून तो देवावरचा जो विश्वास पिता ठेवतो तेव्हा त्या कुटुंबाला आशीर्वादाचा मार्ग दिसतो. त्या कुटुंबाकडे सर्व आशीर्वाद धाव घेत येतात कारण केवळ देवावरचा विश्वास परमेश्वर पाहतो. पित्याचा विश्वास किती आहे, किती अडखळणं येऊ, किती संकट येऊ, परंतु पित्याचा विश्वास जर अढळ असेल तर परमेश्वर त्या कुटुंबाला आशीर्वादित करतो. दुसरं उदाहरण पाहूयात आपण नोहाचं. नोहा हा धार्मिक पिता होता. संपूर्ण जगामध्ये पाप होतं आणि त्यामुळे संपूर्ण जगाचा नाश होणार होता. संपूर्ण जग दुष्टतेने भरलेलं होतं आणि एकटा नोहा हा धार्मिकतेने चालणारा होता आणि म्हणून परमेश्वराने त्याला आज्ञा केली की तू एक तारू तयार कर. जसं जसं परमेश्वर सांगत होता तसं तसं नोहाने तारू तयार केला. त्यामध्ये काही कमी केलं नाही, काही जास्त केलं नाही. परमेश्वराची आज्ञा तो चोखपणे पाळत होता आणि ज्या वेळेस तो नोहा तयार करत होता तेव्हा लोकांनी त्याची थट्टा उडवली, त्याची चेष्टा केली असेल. संपूर्ण जग एकीकडे आणि नोहा एकीकडे होता, परंतु नोहाने विश्वासाने ते तारू तयार केलं प्रियांनो आणि केवळ त्याच्या धार्मिकतेमुळे त्याचं संपूर्ण घराणं हे सुरक्षित राहिलं, वाचलं. ते संपूर्ण जगाचा जलप्रलयाने नाश झाला परंतु नोहाचं कुटुंब त्या तारूमध्ये सुरक्षित राहिलेलं आहे. ज्यावेळेस पिता हा धार्मिक असतो प्रियांनो, तो धार्मिक पिता त्याच्या धार्मिकतेने आपलं संपूर्ण घर सुरक्षित ठेवत असतो आणि म्हणून आज आम्हाला सुद्धा धार्मिक बनणं आजच्या पित्यांना अतिशय गरजेचं आहे. पुढे आपण याकोबाचं उदाहरण पाहूयात. याकोब हा आशीर्वाद देणारा पिता होता आणि मृत्यूपूर्वी त्याने आपल्या मुलांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यांचं भविष्य, त्यांचं पुढचं जीवन, त्याच्याबद्दल त्यांनी भविष्यवाणी केलेली आहे. ज्या वेळेस पिता शब्द बोलतो मुखातून, जो आशीर्वाद मुलांना देतो, ते शब्द त्या मुलांच्या जीवनात कार्य करतात आणि त्या जीवनावर प्रभाव टाकतात.
आज वडिलांनो, आम्ही आमच्या मुलांसाठी कोणते शब्द वापरतो? आम्ही आमच्या मुलांसाठी कोणते शब्द वापरतो जे परमेश्वराला आवडत नाहीत असे शब्द आमच्या मुखातून जातात का? आणि जर जात असतील प्रियांनो, तर आजच आम्ही ते शब्द सुधरूयात. आमच्या मुखातून जे चांगलं आहे तेच बाहेर पडो. आमच्या मुखातून चांगलेच शब्द आमच्या मुलांसाठी बाहेर पडू देत. चांगलेच आशीर्वाद आमच्या मुखातून आमच्या मुलांसाठी बाहेर पडले पाहिजेत पित्याच्या. जेव्हा पित्याच्या मुखातून चांगले शब्द आणि आशीर्वाद जेव्हा मुलांसाठी बाहेर पडतात, तेव्हा ते आशीर्वाद मुलांच्या जीवनावर प्रभाव टाकतात आणि तेच आशीर्वाद आपल्या मुलांना मिळतात. पुढे आपण पाहूयात इयोब हा प्रार्थना करणारा पिता होता आणि इयोब नियमितपणे प्रार्थना करायचा. आपल्या मुलांसाठी तो देवाकडे प्रार्थना करायचा, विनवणी करत असायचा. आज किती वडील आपल्या मुलांसाठी दररोज प्रार्थना करत आहेत? सकाळी उठल्यावर, दिवसातून अनेक वेळा, रात्रीच्या वेळी अनेक वडील आपल्या मुलांसाठी प्रार्थना करत असतील. काही जण त्यांचं संरक्षण होण्यासाठी प्रार्थना करत असतील. काही जण आपल्या लेकरांसाठी नोकरी, शिक्षण यासाठी प्रार्थना करत असतील. काही जण मोहपाशापासून आमचे लेकरं दूर राहावेत, वाईट व्यसनापासून दूर राहावेत म्हणून वडील आज प्रार्थना करत असतील. काही वडील आपल्या मुलांसाठी सैतानाच्या वाईट गोष्टीपासून बचाव होण्यासाठी प्रार्थना करत असतील. निश्चित परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल, कारण इयोब सुद्धा प्रार्थना करणारा पिता होता. आज आम्हाला सुद्धा वडिलांना प्रार्थना करणारा पिता बनायचा आहे. आमच्या मुलांसाठी आम्ही प्रार्थनेचे कोट उभारले पाहिजेत, जेणेकरून त्यांचं आध्यात्मिक संरक्षण होईल, वाईटापासून आमच्या मुलांचा बचाव होईल. म्हणून वडिलांनी प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. 5वा आपण पाहूयात योसेफ, येशूचा पालन करता पिता. योसेफाला देवदूताने स्वप्नात दर्शन दिलं आणि काय म्हटलेलं आहे की तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार, ती अगोदरच पवित्र आत्म्याने गर्भवती आहे. योसेफाने काय केलं? मरियेला स्वीकारलं आणि लहान असताना, येशू बाळ लहान असताना त्या बाळाचं संरक्षण केलेलं आहे, संगोपन केलेलं आहे. म्हणून योसेफ हा येशूचा पालन करता पिता होता. त्याने नम्रतेने देवाची इच्छा स्वीकारली. त्याच्या मनात आलं होतं की गुपचूपपणे मी मरियेला सोडून देईल, परंतु नाही, त्याने नम्रतेने देवाची इच्छा स्वीकारलेली आहे. आज जबाबदार पिता देवाच्या योजनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्या पित्याला जबाबदारी असते तो पिता देवाची योजना स्वीकारतो. आणि म्हणून आज प्रत्येक वडिलाला देवाची योजना स्वीकारण्याची गरज आहे आणि आपल्या लेकराचं पालन करता पिता तो झाला पाहिजे. पुढे आणखीन आपण पाहतो की उधळ्या पुत्राचा पिता. हा पिता जो आहे हा क्षमाशील पिता आहे, क्षमा करणारा पिता आहे. मुलगा भरकटला, पापामध्ये पडला, त्याने संपत्तीची वाटणी मागितली आणि आपल्या वाटणीची सर्व संपत्ती त्याने खर्च केली, मौज मजा केली आणि मग तो पुन्हा घरी आला. ज्या वेळेस प्रियांनो तो घरी आला त्यावेळेस त्याला खरा पश्चाताप झालेला होता. आणि मग तो खऱ्या पश्चातापाने ज्या वेळेस घरी आला प्रियांनो, त्यावेळेस त्या पित्याने त्याला शिक्षा न करता प्रेमाने स्वीकारले, कारण त्या मुलाने खरा पश्चाताप केलेला होता. खरा पिता हा क्षमा करतो. किती वेळा मुलगा चुकू देत, खरा पिता हा क्षमा करतो आणि आपल्या मुलांना स्वीकारतो आणि चुकलेल्या मुलाला पुन्हा उभे राहण्याची संधी देतो. आज कदाचित वडिलांसमोर असे अनेक मुलं असतील, आपले अनेक वडिलांसमोर मुलं असतील की जे चुकलेले आहेत, पण आज त्यांना क्षमा करायची आहे.
आज जे वडील आपल्या मुलांना क्षमा करतील आणि त्या चुकलेल्या मुलाला पुन्हा उभे राहण्याची संधी देतील, तर निश्चितच परमेश्वर त्यांना आज आशीर्वादित करणारा पिता आहे. एक चांगला पिता घर बांधतो. आपल्या कुटुंबासाठी तो एक मोठा आशीर्वाद असतो आणि त्या कुटुंबामध्ये, त्या घरामध्ये देवाची कृपा, शांती आणि आशीर्वाद सर्वदा असतो. म्हणून आजचा फादर्स डेच्या मी मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि विशेष करून आज जे वडील आपल्या मुलांसाठी जे मोठे आशीर्वाद देवाकडनं मिळवत आहेत, त्या वडिलांना खरोखर मी सन्मान देते आणि पुन्हा एक वार त्यांना म्हणते की हॅपी फादर्स डे. यावेळेस आपण प्रार्थना करूयात. आपली डोळे आपण बंद करूयात. हे स्वर्गीय पित्या, आमच्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. प्रत्येक वडिलांना तुझ्या ज्ञानाने आणि प्रेमाने भरून टाक. प्रत्येक मुलाला आज्ञाधारक, कृतज्ञ आणि विश्वासू बनव. आमची घरे तुझ्या वचनावर उभी राहू देत आणि येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आमची घरं उभी असू देत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना करते, म्हणून पित्या तू ऐक. आमेन, आमेन.